प्रियजनास प्रेमाचा सलाम. आम्ही याकोबाच्या जीवनातून त्याचा सूर्यास्त आणि त्याचा सूर्योदय कशा प्रकारे याकोबाचं नवीन जीवन, त्याचं नवीन वर्ष यावर आम्ही अभ्यास करत आहोत. काल आदामाबद्दल बघितलं, नोहाबद्दल बघितला आणि आज सकाळपासून हम याकूब के जीवन से कुछ बातों को देख रहे हैं. काही असे प्रियजन आहेत की ज्यांना मला वाटतं हिंदी भाषा समझते, मराठी समझत नहीं. तो बीच बीच में मैं एक हिंदी शब्दों का, हिंदी भाषा का प्रयोग करूंगा. हम सुबह याकूब के जीवन से देखे. याकूब जब एक जगह पर पहुंचा तब वो सो गया और बाइबल ऐसा कहता है कि तब अंधेरा हो चुका था, सूर्यास्त हो गया था. और जब उठा तो परमेश्वर ने उसे दर्शन दिया. वो कहता है, उसके शब्द बदल गए जब परमेश्वर की समक्षता को उसने पहचाना. उसको समझ में आया कि मंदिर में, परमेश्वर के घर में परमेश्वर खड़ा होता है, परमेश्वर उभा असतो. तर एक परमेश्वराची उपस्थिती खूप महत्वाची आहे. और ये थोड़े से समय में अभी हम देखने वाले हैं कि उसका सूर्यास्त का जीवन कैसे था. पहले जुनं घर, मामाचं घर, परंतु मध्ये देवाचं घर. हे खूप महत्वाचं आहे ना, विशेष करून मुलींसाठी. है ना, असं वेळ येतो दुसऱ्या घराला जायला, स्वतःचं घर असतं, परंतु दुसऱ्या घरामध्ये जाण्याच्या अगोदर देवाच्या घराची भेट असणं, देवाच्या घराचे सिद्धांत, शिस्त, देवाच्या घरातली सगळ्या गोष्टी शिकणं आवश्यक आहे. मुलींसाठी पण, मुलांसाठी पण, आमच्या सर्वांसाठी पण. याकूब म्हणाला, ये मुझे नहीं समझ में आया कि इस जगह पे परमेश्वर है. ये मुझे पता नहीं चला, मला समजले नाही. कशी होती समक्षता आम्ही पहिल्या सत्रामध्ये पाहिले. आता आम्ही पाहूया की याकोब बरं ही समक्षता का बरं समजू शकला नाही. का बरं आम्ही पण परमेश्वराची समक्षता आम्हाला पण अनेक वेळेस खूप सहज वाटून जाते. का बरं ते आम्हाला समजत नाही. म्हणून काही भागांना आम्ही पाहूया, कुछ भागों को देखेंगे हम और याकूब के जीवन से देखेंगे. आइए याकूब के बारे में एक वचन को हम पढ़ेंगे. का बरं याकोबाच्या जीवनामध्ये हा तो समजू शकला नाही. वो समझ में नहीं आया उसको कि अब परमेश्वर है. क्यों नहीं समझ में आया? कौन सी बातें थी इस याकूब के जीवन में? कोणत्या गोष्टी होत्या? यावेळेस आम्ही उत्पत्तीचं पुस्तक त्याच्या अगोदरच्या अध्यायांमध्ये वाचतो. बघा बरं याकोबाबद्दल काय सांगितलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय, याकोबाच्या जीवनातली सुरुवात बघा कशी झाली, कसं आहे त्याचा अस्तचं जीवन. समझ में आ रहा मैं क्या बोल रहा हूं? याकूब का जो जीवन है, पहले प्रभु की पहचान होने से पहला उसका जीवन कैसा है बाइबल हमें बताती है. उसको परमेश्वर के घर की पहचान होना जरूरी है ताकि वो उसके व्यवहारों को, उसके जीवनों को, उसके संबंधों को बदल सके. परमेश्वराच्या घराला भेट देणं आवश्यक आहे. परमेश्वराची समक्षता समजणं आवश्यक आहे. बघा त्याचं पूर्वीचं जीवन कसं आहे. उत्पत्तीचं पुस्तक काढूया आणि त्याचं वचन 25. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 25. काढला वचन 27. ते मुलगे मोठे झाले. कोणते मुलगे? याकूब आणि येसाव. कसे झाले? मोठे झाले. ठीक आहे. अजून काय लिहिले त्याच्याबद्दल? मोठे झाले. दोन गोष्टी लिहिल्या. कोणत्या गोष्टी लिहिल्या? वाचा. एक काय झाला? हाँ, एक बन गया कुछ तो भी, है ना. मैं हिंदी भी वचन बाइबल निकालता हूँ ताकि हिंदी में कुछ पंक्तियों को पढ़ सकूंगा. ठीक है. उत्पत्ति की किताब, इसका अध्याय 25 और उस 25 अध्याय के वचन 27 को हम पढ़ेंगे. और उधर ऐसा लिखा है, फिर वे लड़के बढ़ने लगे. क्या होने लगे? बढ़त गेले. है ना. कौन है ये दोनों?
लड़के, एक है याकूब और दूसरा है एसाव। याकूब परमेश्वर के घर में आने से पहले खुद के घर के बारे में परमेश्वर हमें याकूब के घर के बारे में कुछ चीजें बताता है। आइए याकूब का घर देखेंगे कैसा है, और शायद हम भी हमारे घर में इस तरीके का व्यवहार करते होंगे, इसलिए हमें परमेश्वर के घर के बारे में पता नहीं चलता है, या हमारे घर के आदतों को लेकर हम परमेश्वर के घर में आते हैं और परमेश्वर की घर के आदतों को हमारे घर की आदतों के समान बनाते हैं। समझ में काय बोललो ना? अनेक वेळेस आमच्या डेऱ्यातला स्वभाव आम्ही देवाच्या मंदिरामध्ये घेऊन येतो आणि देवाच्या मंदिराचा स्वभाव आम्ही काय करतो? बदलतो. ते बदलता येत नाही. देवाच्या घराला एक स्वभाव आहे है ना, आणि मनुष्याच्या घराला एक स्वभाव आहे. मनुष्याच्या घरातला स्वभाव देवाच्या घरामध्ये आम्ही घेऊन येता कामा नये. हा याकूब आम्हाला शिकवतो. क्या लिखा गया? फिर वे लड़के बढ़ने लगे और एसाव तो वनवासी होकर, वनवासी म्हणजे आता हिंदीत खूपच त्याला वनवासी म्हटले आहे ना, पण तो पारद करणारा असा होता. म्हणजे रानामध्ये तो शेतकरी नाही, रानामध्ये तो शिकार करणारा असा होता, शिकारावर जगणारा, डावपेच करणारा. पण असं सांगितले वो बाहर था. किधर था? वो बाहर भटकणारा होता. तरुणांना मोठा धडा. तरुण आहे तिथं, बाहर रहने वाले तरुण के लिए एसाव है, जिनको घर पसंद नहीं, कलीसिया पसंद नहीं, पर किधर पसंद है? बाहर. इसको बाहर बहुत अच्छा लगता था. काय करायचं? बाहेर जाऊन शिकार करता था. अभी जवानों को मालूम है शिकार बोले तो क्या. तो हमको बच के रहना है. क्यों? दुनिया भयानक है. दुनियामध्ये एसाव हा बाहेरचाच राहिला आणि बाहेरचा राहण्यामुळं डेऱ्यातला आशीर्वाद नाही भेटला त्याला. मग मुली पण कुठच्या गेल्या? बाहेरच्याच, डेऱ्यातल्या नाही. पण इसाकाने याकोबाला सांगितले होते डेऱ्यातल्या करायच्या. पण एसावने कोणत्या मुली केल्या? बाहेरच्या. हिंदी, परेची है ना, ह्या मुली केल्या. आणि वचन असं सांगते ते आपल्या आई वडिलांसाठी काय झाल्या? डोक्याला ताप. ठीक है. उसलिए जवानों को ये लेसन है. क्या लेसन है? अपने घर में है ना, अपने कलीसिया में, अपने संगति में रहना बहुत जरूरी है. बाहर ऐसा नहीं फिर बाहर सब कुछ छोड़ के वनवासी बन जाए, ऐसा नहीं. बाहर जो जब तक काम है हमारा वो काम करके फिर से हमारे परिवार में लौटना है ना. परिवार का, परमेश्वर का समय कलीसिया में, कलीसिया का स्वभाव, जैसा हमें कल से कलीसिया के बारे में बताया गया. कलीसिया किस रीति से है ना, लोग आते हैं, तैयारी करते हैं, मानते हैं, सब करते हैं. बहुत अच्छा लगा. आम्ही कोणाला 1000 रुपये देऊन पण ठेवू शकतो, पण काही दे ना है ना, त्याला आशीर्वाद आहे. झाडू आम्ही कलर मारायचो, झाडू मारायचो है ना, त्याचा आशीर्वाद आहे. हे लहान हात ज्यावेळेस लहानपणी झाडू उचलतात ना, तो प्रभू बहुत बड़ी जिम्मेदारी देता है. मग प्रभू खूप मोठा आशीर्वाद देतो. ती मग ते हसायला लागतात. प्रभू देतो आशीर्वाद. चलो याकूब के बारे में देखते. तो एक धडा तरुणांच्यासाठी. बाहेर जास्त जायचं नाही, कारण बाहेर एकच असतं. मग देवाने सैतानाला विचारलं, कुठून आला? हिंडून फिरून आलो. सैतान कधी देवासोबत नीट बोलतच नाही. तो नेहमी असाच बोलतो. कसा? मग आई वडील पण विचारत असतील जीवनला, योगला, जोग कहां से आया? असं कदाचित बोलत नसतील ते, पण सहसा जगातलं वातावरण असं झालेलं आहे आणि रड झालेलं आहे. आमची लेकरं तशी नाही है ना, उद्धट उत्तर देतात आई वडिलांना. हा सैतानाचा स्वभाव आहे. कसा उत्तर देणं? उद्धट उत्तर देणं. काहींना उद्धट उत्तर दिलं है ना, सैतानाने उद्धट उत्तर दिलं, यहूदाने उद्धट उत्तर दिलं प्रभू येशू ख्रिस्ताला है ना. जो उद्धट बोलतो ना आई वडिलांसोबत, मंडळीच्या वडिलांसोबत, इतरांसोबत, समजायचा किसके डायलॉग में बढ़ रहा है? शैतान की भाषा सीख रहा है ना, क्योंकि प्रभु कभी उद्धट नहीं बात किया
है ना, तो विषय वेगळा होऊन जाईल आपला. आपण याकोबामध्ये येऊया. ठीक आहे. याकोब परमेश्वराच्या घरामध्ये येण्याच्या अगोदर स्वतःच्या घरामध्ये कसा आहे बघा. 27 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. अध्याय किती, 25वा अध्याय 27 वचन. ते मुलगे मोठे झाले. एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला. याकोब हा काय शब्द वापरला, कसा, गरीब स्वभावाचा. कोणाच्या भाषेत, पंडित रमाबाई. गरीब, खरं सोपं आहे बरं, खरी बात आहे त्याच्यावर. गरीब स्वभावाचा कोण आहे, आता सांगा होता बाइबल तो बोलती है. अगर बाइबल बोलती है तो वो रहेगा. और वो था. The misunderstood text of the scripture is this. मिसअंडरस्टूड म्हणजे अनेक लोक काय झाले त्यामध्ये, याकोबाला जे धरून मारतात, काय अशा लावाड असं एवढा नव्हतं. बायबल आम्हाला सांगतो तो साधा आणि सरळ होता, गरीब था, सरल था. बाइबल ये भी बताती है हमें उसके बारे में, किधर रहता था, डेऱ्या, है ना. काय आहे त्याच्या डेऱ्यामध्ये, याकोबाच्या डेऱ्यामध्ये. इतका व्यस्त झाला की परमेश्वराचा डेरा त्याला आठवलाच नाही. असं होऊ शकतं, है ना. सरळ आहे मी, व्यवस्थित आहे मी, काही करत नाही, मस्तीने करत, गडबड नाही करत, सरळ आहे मी. पर बहुत बार ऐसा हो सकता है, अनेक वेळेस असं होतं मी माझ्या डेऱ्यामध्ये थोडासा व्यस्त होऊ शकतो. भरपूर गोष्टी झाल्या याकोबाच्या डेऱ्यात. आता याकोबाचा जर डेरा म्हणला तर तुम्हाला त्याच्या आज्याच्या डेऱ्यामध्ये जायला लागेल. समजलं मी काय म्हणलो. कोण याकोबाचा आज्जा, अब्राम. मग अब्राम होता का डेऱ्यामध्ये, तुम्ही वाचले असाल, अभ्यास केला असेल, हे की नाही. कुठं आहे तो, उत्पत्तीचं पुस्तक काढा बरं. उत्पत्तीचं पुस्तक काढा, है ना. हा, उत्पत्तीचं पुस्तक याचा 18वा अध्याय, है ना. 18 जेनेसिस चॅप्टर नंबर 18, 18वा अध्याय, पहिलं वचन. तो दिवसाभर उन्हाच्या वेळेस, म्हणजे अब्राम भर उन्हाच्या वेळेस कुठं आहे, हा सगळे लक्षात ठेवायचं बरं का. कुठं आहे म्हणजे डेऱ्यात आहे. पुरुष मंडळीने कुठं राहणं गरजेचं आहे, कुठं, डेऱ्यात नाही, तो कुठे आहे, डेऱ्याच्या दाराशी. म्हणजे खूप मोठी जबाबदारी. It talks about the protection of the house. घराचं संरक्षणाची जबाबदारी कोणावर आहे, डेऱ्यापाशी, डेऱ्याच्या दारापाशी, डेऱ्यात असणारा अब्राम. काय आहे अब्रामाच्या डेऱ्यामध्ये, कोण आलं, देवदूत. किती देवदूत, 2 आले, 3 आले. आता वाढू नका, 4. बघा तिकडे काय लिहिलं, तिथं लिहिलेलं आहे 3. किती आले ते मध्ये, 3 आले. ठीक आहे, 3 देवदूत आले. आता 3 देवदूत आले. आता ह्याच्यामधला एक जो होता तो प्रभू येशू ख्रिस्त होता. कोण होता, त्याला थिओफेनी म्हणतात. क्रिस्टोलॉजी मधला थिओफेनी म्हणजे जुन्या करारामध्ये अवतरणारा ख्रिस्त. द इन्कार्नेशन ऑफ क्राइस्ट इन द ओल्ड टेस्टमेंट. जुन्या करारामध्ये किती देवदूत आहे, 3 देवदूत आहे. या 3 देवदूताने अब्रामाच्या डेऱ्यामध्ये काय दिला, भेट दिली. अब्रामाने काय केलं, पाहुणचार केला. काय पाहुणचार केला, रांधलं, कापलं, दही दिली, है ना, मटण दिलं, भरपूर गोष्टी दिल्या. उभा होता डेऱ्यापाशी, 3 जणांचा पाहुणचार केला. किती सुंदर गोष्ट आहे की नाही. बघा डेऱ्यामध्ये काय आहे, डेऱ्यामध्ये देवाचं दर्शन आहे. डेऱ्यामध्ये काय आहे, देवाच्या लोकांची सेवा आहे, पाहुणचार आहे. तो ख्रिस्ताचा गुणधर्म आहे, पाहुणचार करणं, है ना. जे कोणी ख्रिस्ताकडे आले, ख्रिस्ताने काय केलं, त्यांचा पाहुणचार केला. 5000 लोकांना काय काय घातलं, जेवू घातलं. 5000 लोगों को प्रभु यीशु मसीह ने खाना खिलाया. जो भी प्रभु यीशु मसीह के पास आता है, पर प्रभु यीशु मसीह उसको ऐसी भूखा नहीं भेजता है, उसको खिलाकर भेजता है, तृप्त करके भेजता है. ये प्रभु यीशु मसीह है. याकूब का डेरा देखो, याकोबाचा डेरा जर पाहायला गेला, अब्रामाच्या डेऱ्यापासून सुरुवात झालेला पाहायला मिळतो.
क्या है इनके डेरे में? यांच्या डेऱ्यामध्ये परमेश्वराचं दर्शन आहे, परमेश्वराची समक्षता आहे, परमेश्वराची भेट आहे. प्रभू येशू ख्रिस्त भेटायला आला. किती सुंदर पाहुणचार आहे, सेवकांचा पाहुणचार आहे, प्रभूच्या लोकांचा पाहुणचार आहे. किती सुंदर गोष्ट. अजून काय त्यांच्या डेऱ्यामध्ये? दर्शन आहे, पाहुणचार आहे. पुढे वाचत चला. अजून काय डेऱ्यामध्ये? भरपूर गोष्टी. आता तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे, तर सगळ्या गोष्टी पाहिल्या असत्या. ठीक आहे, म्हणून लवकर लवकर पुढे जातो. ठीक आहे, बघा डेरा कसा आहे याकोबाचा. हे असल्यानंतर आता अब्राम डेऱ्यामध्ये. मग अब्रामाची बायको कुठे आहे? ही पण डेऱ्यात आहे. बाहेर आहे कधी आत आहे का? बघा काय लिहिलेलं 9वं वचन. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कुठे आहे? काय म्हणाला तो? म्हणाला, ती पहा बाजारात आहे. असं आहे का? ती बघा माहेरी गेलेली. असं आहे का? मी म्हणत नाही असं जाऊ नका. ठीक आहे, पण माझं बोलायचं काय आहे ना? पती डेऱ्यात, पत्नी पण कुठं? ती पण डेऱ्याच्या आतमध्ये आहे ना. असा हा डेरा आहे. आता दोघं डेऱ्यामध्ये. लेकरं पण कुठं? लेकरं पण डेऱ्यामध्ये आहे. काय दिला परमेश्वराने? या डेऱ्याला आशीर्वाद दिला. कसा आशीर्वाद दिला? पुढच्या वर्षी या ऋतूमध्ये तुला कोण होईल? सगळं या डेऱ्यामध्ये आशीर्वाद आहे, पाचारण आहे, बोलावणं आहे. याकोबाला, अब्रामाला त्याच डेऱ्यामध्ये परमेश्वराने सांगितले, उठ. सकाळी अब्राम उठला आणि गाढवावर खोगीर रचली, आपल्या पुत्राला घेतलं आणि गेला काय करण्याकरिता? त्याच डेऱ्यामध्ये दिलेलं दर्शन. सगळं डेऱ्यामध्ये. असा डेरा होता. समजलं तुम्ही काय शिकवत आहे ना? गत जीवन बघत आहे. याकूब उसके डेरे में गरीब इंसान था. सरळ व्यक्ती होता. का? आजात असा होता. काय काही कोण आजोबा आजी आहेत का? कोणी इथं आजी आजोबा? आमचा प्रभाव पडतो कोणावर? नातवंडांवर. आजी लाड केले तर आई बाबाचे बी नाही ऐकत आणि कोणाचे बी नाही ऐकत. ते तर मग बापाला पण आकल माहिती. आता आज पोरले छाने असतात. त्याला माहिती आजा म्हणजे माझा डॅडीचा डॅडी. मग ते काय करतात? क्या करते? फिर उसके पास खड़े हो जाते और डॅडी को बोलते हाँ अभी. बघा आम्हाला पाहायला मिळतो अब्रामाचा डेरा, त्याची स्त्री डेऱ्यामध्ये, पाहुणचार डेऱ्यामध्ये, परमेश्वराचं दर्शन डेऱ्यामध्ये. परंतु लोटाचा डेरा, लोट डेऱ्यात नाही. कुठे लोट? 19 पाहतो वेशी. मग त्याचे लेकर ते पण बाहेर आहे. कारण देवदूत म्हणाले, जा बाहेर जा आणि तुझे असले नसले जावई सुना मुलं काय कुठे घेऊन ये. म्हणजे कुठं होते? बाप बाहेर, लेकर बाहेर, सुना बाहेर, जावई बाहेर, सगळेजण कुठे? आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती जण होते. तुम्हाला बरोबर 8 आकडा किती? 8 जण. नोहाच्या तालात किती जण होते? 8. याच्या किती होते? 8 जण. पण सगळे कुठे? सगळे बाहेर डेऱ्यामध्ये है ना. परंतु इथं 3 देवदूत नाही आहे. किती देवदूत आहे? इथं 2च आहे. एक येऊ शकला नाही. समजलं? क्राइस्ट कॅनॉट एंटर इन सदोम अँड गमोरा. ख्रिस्त सदोम आणि गमोरामध्ये येऊ शकत नाही. तुम्ही बघा, कम्पेअर करा, खूप सुंदर आहे. अशा प्रकारे लोटाचा डेरा आम्हाला पाहायला मिळतो. पण अब्रामाचा डेरा, अब्राम डेऱ्यामध्ये पाचारण आहे, देवाचा दृष्टांत आहे, देवाचं अभिवचन आहे ना. आपली स्त्री डेऱ्यामध्ये आहे, आपला मुलगा, आपली सून कुठं आहे? डेऱ्यामध्ये. कदाचित तुम्ही तो भाग देखील वाचलेला असावा. वाचा उत्पत्तीचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि बघा बरं वचन 67. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 24 आणि वचन 67. मग इसाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणले. कुठं आणलं? आईच्या डेऱ्यामध्ये. सासू सून आहे की नाही? किती सुंदर गोष्ट आहे ना. कुठं आणलं? आपल्या डेऱ्यामध्ये आणलं. मुलगा डेऱ्यामध्ये, पत्नी पण कुठं? डेऱ्यामध्ये. आणि काय आहे तिथं बघा डेऱ्यामध्ये? मला की भांडायला लागले ते काय लिहिलं माझा? आणि त्याने रिबेकाचा अंगीकार केला, स्वीकार केला. काय आहे डेऱ्यामध्ये?
स्वीकार आहे की नाही? कट्टी कट्टी कधी होती का पती पत्नींची? व्हेरी गुड है ना. पण ती सूर्य मावळायच्या आत काय झाली पाहिजे? पट्टी. हा? मामा काय म्हणत आहे? है ना. कट्टी आहे पण काय होणं जरुरी आहे? वापस इकट्ठा आना जरुरी आहे. परमेश्वर वचन हमें सिखाता है. आम्हाला पाहायला मिळतं इसाक त्याच्या डेऱ्यामध्ये आपल्या पत्नीचा काय केला? त्यांनी स्वीकार केला. परंतु फक्त स्वीकार केला एवढंच नाही, तिथं असंच सांगितलेलं आहे व ती त्याची पत्नी झाली आणि तिच्यावर त्याचे काय होते? प्रेम होते. दॅट इज अ लव्ह इन द टेंट. काय आहे डेऱ्यामध्ये? पाहुणचार आहे, ख्रिस्त आहे है ना, सेवा आहे. काय आहे डेऱ्यामध्ये? पत्नी आहे, स्त्री आहे, लेकरं आहेत, सुना आहे. काय सुंदर डेरा आहे. आता काय आहे? स्वीकार आहे. आता डेऱ्यामध्ये काय? प्रीती आहे. एक गप बसत नाही, मग तो डेऱ्याची एक एक रस्या दोऱ्या तोडायला लागतो. कोण आहे तो? आणि तो आलाय. अब्राहम गेला, सारा गेली. आता कोणावर जबाबदारी आली? इसाक आणि रिबेका के ऊपर जिम्मेदारी ली है ना. पण आता त्यांच्या डेऱ्यात थोडीशी काहीतरी गडबड. म्हणजे डेऱ्याची आत्मिकता काय व्हायला लागली? कमी. जी परमेश्वरासाठी उंच केली होती ती काय झाली? ती कमी झाली. म्हणून याकोबाला परमेश्वर आहे ह्या ठिकाणी हे कळले नाही. समजलं मी काय म्हणतो? मग आता काय झालं यांच्या डेऱ्यामध्ये? पान उलटा पान पलटा आहे की नाही? बघा बरं 25वा अध्याय आणि तुम्हाला पाहायला मिळतील वचन 22. बघा त्याच्या अगोदर त्यांच्या डेऱ्यामध्ये 20वं वचन बघा. आणि पदन आरामातील आरामी बथुवेल ब्रदर 25 और 20. 25. हाँ 25 आणि वचन 20. ओके ओके वाचा. आज तुमचं भाषण वाचा. आणि पदन आरामातील आरामी बथुवेल याची मुलगी आरामी लाबानची बहीण रिबिका ही इसाकाने आपली बायको करून घेतली. तेव्हा तो 40 वर्षाचा होता. आणि इसाकाने आपल्या बायकोकरिता यहोवाला विनंती केली. काय केली? तर ती वांज होती. पण काय केली? विनंती म्हणजे काय केली? पतीने पत्नीसाठी काय केली? प्रार्थना केली. डेऱ्यामध्ये काय आहे? प्रार्थना आहे. करता का पती लोक? मी पण त्याच्यामध्ये कोणासाठी प्रार्थना केली पाहिजे? पत्नी. कशासाठी? कशासाठी? त्याचा आत्मिक अर्थ आहे. प्रभू तिच्या जीवनामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये आत्मिक काय असावं? फळ असावं. आत्मिक वांछता खूप भयानक आहे. पतीने आपल्या पत्नीसाठी प्रार्थना करणं आवश्यक. तरुणांना किती वर्षाचा झाला जीवन? इसाक लग्न झालं 40 वर्ष. तू किती वर्षाचा आहे? 26. आता किती वर्ष बाकी आहेत? घाबरू नको, ठीक आहे. प्रभू तुला योग्य वेळेस पाहून देईल, ठीक आहे. काय आहे डेऱ्यामध्ये? डेऱ्यामध्ये प्रार्थना आहे. खूप सुंदर प्रार्थना आहे. पती आपल्या पत्नीसाठी प्रार्थना करत आहे. फलवंत व्हावं. आम्ही प्रार्थना करूया आपल्या पत्नींसाठी. देवा येणाऱ्या दिवसांमध्ये तिच्या जीवनातून आणि माझ्या जीवनातून आमच्या डेऱ्यातून काय दिसावी? फळे दिसावी. आत्मिक समझ में आ रहा है क्या बोल रहे हैं? हमको देखने को मिलता है कि इनके डेरे में क्या है? प्रार्थना है, प्रीति है, प्रेम है ना, पहुनाई हमें देखने को मिलती है. सब कुछ है इनके डेरे में. पर ये डेरा ऐसा ही स्टैंडर्ड में रहा नहीं. ये क्या होते गया? ये अभी प्रार्थना है. पर आपको देखने को मिलेगा 22 वचन मध्ये असं सांगितले तिच्या उदरात मुळे एकमेकांशी धडपडू नये, झगडू लागले. काय केले? फायटिंग. बघा कुठून सुरू झाली? उदरात. म्हणून आपण म्हणतो ना मनुष्य जन्माचा काय आहे? माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हापासूनचा मी काय आहे? बाइबल हमें सिखाती है बचपन से जब मैं माँ की कोख में था तब से कैसा है मेरी पैदाइश. ये देखो पैदाइश पेट में क्या कर रहे हैं?
देवाने तिला सांगितलं होतं है ना, कशा प्रकारे थोरला धाकट्याची काय करील सेवा, धाकट्याला मी काय करील है ना, जन्मात असं काय देईल, हक्क देईल. देवाने सांगितलं होतं हिला. कोणाला सांगितलं होतं? आता यांचा डेरा बघा कसा गडबड होती है ना. बघा कुठं वचन, 29 वचन, सॉरी 28 वचन. एसाव हरणाचे मांस आणीत असे, ते इसाक खाई, म्हणून तो त्याचा. मग पुढं, आणि याकोब रिबेकाचा. मग काय झालं आता डेऱ्यात, काय झालं? भेदभाव. येस, राईट वर्ड फॉर दॅट. भेदभाव, पक्षपात सुरू झाला. पुढे अजून वाचत चला, एवढा वेळ नाही, पुढे वाचत चला. आपको देखने मिलेगा सिर्फ अभी पक्षपात है, यही नहीं, ऐसा बहुत बार होता है ना. इसको प्यार करते, उसको नहीं करते, उसको करते, आवड आवड निवड, पक्षपात, हे डेऱ्यामध्ये सुरू झालं. मग त्याच्यानंतर काय सुरू झालं? त्याच्यानंतर पुढे पाहायला मिळतं आम्हाला, त्या डेऱ्यामध्ये इसाकाला इच्छा झाली काय खायची? हा, मटण खायची काय झाली? इच्छा झाली है ना. मग कोणाला सांगतो? इसाकाला म्हणतो जा, एसावला म्हणतो जा माझ्यासाठी काय घेऊन ये? हरणाचं काय घेऊन ये? माझ्यासाठी हरणाचं मांस घेऊन ये. अजून त्याला मारायला लय वर्षानंतर मिळाला इसा, पण त्याला मध्येच ऍक्च्युअली खायची त्याला काय लागली होती? तलप लग गई थी, बहुत इच्छा हो गई थी उसको, क्या खाने का? हरण का गोश्त खाने का है ना. आणि मग त्यासाठी मग त्याला बोलवलं, इकडे मी तुला काय देईल? आशीर्वाद देईल. या सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्याच्या अगोदर अजून एक गोष्ट झाली डेऱ्यावर. काय झाली? ज्यावेळेस एसाव बाहेर रानामधून थकून आला, याकोब डेऱ्यात काय करत होता? वरण शिजवत होता. मग भावाने मागितलं काहीतरी, दिलं का याकोबाने? दिलं, पण कसं दिलं? सौदा किया. क्या किया? क्या है डेऱ्यामध्ये? सौदेबाजी है की नाही. घरामध्ये आपल्याच कुटुंबामध्ये एकमेकांशी ज्यावेळेस आम्ही सौदेबाजी करतो, होता है कैसा? योग बोल रहा है, कैसा आप बोल रहे हैं ना. होता है सौदेबाजी, गिव्ह अँड टेक होता है. याकोबाच्या डेऱ्यामध्ये ह्या गोष्टी झाल्या. मग पुढे पाहायला मिळतं अजून त्यांनी कसं म्हणतो, डाळ दिलं है ना, खाल्लं त्यांनी पण दर खाल्लं. आणि आपल्या जन्मत्वाचा काय केलं त्यांनी? तुच्छ मानलं. बायबल सांगते येसावाने आपल्या जन्मत्वाला काय केलं? तुच्छ लेखलं. हे सगळं डेऱ्यात होत गेलं. अजून पुढे पाहायला मग याला हरणाचं मांस खायची इच्छा झाली बापाला. मग हमको देखने को मिलता है, क्या हो गया उसके बाद? हमको देखने को मिलता है वो लाने से पहले माँ ने गडबडी कर लागली. आईने काय केलं? आईने चुकीची मसलत दिली. कोणाला? याकोबाला. डेऱ्यामध्ये है ना, देखो गडबडी होना शुरू कर दिया. पहिले डेऱ्यामध्ये काय था? प्रेम था. डेऱ्यामध्ये स्वीकार होतं, पाहुणचार होता, प्रार्थना होती. आता डेऱ्यामध्ये काय? भेदभाव. आता डेऱ्यामध्ये काय? कटकारस्थान. काय शब्द वापरलाय? कटकारस्थान आहे की नाही. जे काय ऐकून घेतलं आता ते काय म्हणली? त्याला भेटू नये. लहान्याला जवळ केलं, त्याला काय म्हणली? जा बापाला फसव. याकोब स्वतःने फसवला. याकोबाला सांगण्यात आलं, पण याकोबाने काय केलं? आईने चुकीची मसलत दिली. पुन्हा एक धडा करू शकतो. आई वडिलांनी आपल्या लेकरांना काय देऊ नये? चुकीची मसलत देऊ नये. बायबलमध्ये 3 अशा आया आहेत ज्यांनी चुकीच्या मसलती बायबलने त्याची नोंद ठेवली. एक आहे ही, जिने मुलाचा सत्यानाश केला. देवाची पद्धत होती याकूबला कसं मोठं करायचंय. ये परमेश्वर के पास था याकूब को कैसा बड़ा करना है, पर इसने खुद का दिमाग चलाया, खुद की योजना है ना, खुद के हिसाब से गड़बड़ हो गया सब. आज भी वैसी होता है. कशा प्रकारे ही एक आहे अथल्य नावाची एक राणी होती. ती स्वतः इस्रायलची राणी. तिने काय केलं? आपल्या मुलाला चुकीची काय देत होती? मसलत देत होती इस्रायल. अथल्याचा अभ्यास तुम्ही करा मग पाहिला. त्यानंतर नवीन करारामध्ये योहान बाप्तिस्मा करणारा त्याचा शिरच्छेद कसं करण्यात आलं? आईने चुकीची मसलत दिली. कोणाला? मुलीला. आईचा खूप मोठा भार आहे बरं का. तुमची मसलत लय लवकर लेकर ऐकतात. खरंय, वडिलांपेक्षा जास्त प्रभाव कोणाचा पडतो? आईच्या मसलतीचा.
म्हणून व्यवस्थित आपल्या लेकरांना काय द्या, कोणासारखं द्या. ती मग त्याच्या मम्मी आणि आजी, काय नाव तिचं, लुईस आणि काय सुंदर असं हन्ना. काय सांगितलं, तिचं दूध सुटेपर्यंत मी त्याला कुठं घेऊन आला नाही मंदिरात. आता नाही, पहिले कुठं घरात पूर्ण तयार करून पुष्ट करून मग मंदिरात. का म्हणे नाही, मंदिरात एक बिस्किटचा पुडा, चिप्सचं पॅकेट. मला खूप आनंद वाटला की तुम्हाला कुठंच दिसलं नाही. आहे का? नाही, मला खूप आनंद वाटतो. मला दुःख वाटतं, आता रेकॉर्डिंग सुरू होईल म्हणून मी नाव घेतलं. मला दुःख वाटतं ज्यावेळेस लेकरं नुसते पाकिटाचे आवाज काढतात, चिप्स खा आणि बिस्किट खा, क्या क्या खाते बैठते. किधर म्हणजे जिथं प्रभू उभा आहे, कसं खाणार तुम्ही? बरं तास 2 तास नाही खाल्ले लेकर मरल का लेकरू? काहीच नाही होणार, त्याला सवय लागेल. हन्नाने घरामध्ये पूर्ण काय केलं त्याला? He was fed properly in the house, not in the temple of God. बरं घेऊन पण त्याला लड्डू घेऊन गेली का? वर्षभरात बाळा एक लड्डू आहे ना, आपल्या गाड्यामध्ये होतं ना, आई मुलाला काय घेऊन जायची हॉस्टेलमध्ये? हा लाडू. दर दिवशी काय खा? लाडू घेऊन गेली कधी? काय घेऊन गेली? झगा. कोणता झगा? याचकाचा झगा. लहानपणापासून आपल्या लेकराला इंजिनियरचा युनिफॉर्म नाही, डॉक्टरचा युनिफॉर्म नाही, पोलीसचा युनिफॉर्म नाही, कोणाचा युनिफॉर्म? एक सुवार्तिकाचा युनिफॉर्म, एका बाळकाचा युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे सेवा. काय दृष्टिकोन होता आईचा. म्हणून आयांनो, तुमची मसलत लेकरांच्या आत्मिक जीवनावर काय टाकते? प्रभाव टाकते. आता लहानपणापासूनच त्यांना देवाच्या शिस्तीमधली मसलत द्या. प्रभूचे सेवक बनले ना दिवसात. खरं सांगतो ना, ठीक आहे. याकोबाचा बिघडत गेला है ना. काय सुरू झाली? पक्षपात सुरू झाली, आवड निवड, बहुत सब खराब हो गया. याकूब का पूरा घर वहां पे क्या होने लग गया? खराब होना शुरू हो गया. जो पे पहले प्रार्थना था, अभी झगड़े शुरू हो गए, है ना. पक्षपात सुरू झाला, मसलत सुरू झाली. अजून पुढे वाचत चला. हसवलं आपल्या बापाला भयानक प्रकारे. इसाक बेजबाबदारपणा आम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. सगळं बेजबाबदार, सगळ्या सेन्सेस गमावून बसला. पाचीच्या पाची काय गमावून बसला. सगळे ज्ञानेंद्रिय काय करून बसला? गमावून बसला. बेजबाबदार. पुढे जाऊन खूप डावपेच. आता भाऊ चिडला. भाऊ काय म्हणला? आता मी याला काय करेन? मारूंगा. बघा कुठं डेरा कोणत्या लेवलला जाऊन ठेवला. भाऊ भावाचा काय करायला वर करायला. लेकरांसाठी बापाने नाही काय केली? प्रार्थना. लेकर राहतात काय घेऊन येणार? तलवार. बघा सैतान कसं बदलतो. लेकरांसाठी आईने बापाने प्रार्थना केली. ती वांज होती, देवा मला लेकर दे देवा. बापाने प्रार्थना केली. पण सैतान बघा कशा प्रकारे काम करतो, भयानक प्रकारे. अशा परिस्थितीमध्ये याकोब आपल्या डेऱ्याच्या या सगळ्या परिस्थितीमधून मग येसो त्याच्या मागे लागला. अब इसको मार डालूंगा, छोडूंगा नहीं. याकोब निकल. समजलं? डेऱ्यात राहायला असतं तर मिळाला असतं. There would have been a death in the tent. याकोबाच्या डेऱ्यामध्ये शेवट काय होतं माहितीये का? मृत्यू होता. कोणाचा? याकोबाचा. पण तो तिथून कुठे निघाला? समजलं? का बरं परमेश्वराची समक्षता याकोबाला समजली नाही? सांगा आता. समजली नाही का माहिती का? कारण डेऱ्याची आत्मिक काय झाली? पतन आम्हाला पाहायला. ज्यावेळेस आमच्या डेऱ्यातलं कौटुंबिक जीवनाचं पतन होत जातं, त्यावेळेस आम्हाला परमेश्वराच्या घराची, परमेश्वराच्या डेऱ्याची काय नसते? खरंच सांगतो, जाणीव नसते. होम इज द बेस्ट होम टू वर्शिप द लॉर्ड. आपलं घर देवाची आराधना करण्यासाठी सर्वात उत्तम घर आहे. And you can able to worship the Lord in the congregation of the saints. मग या मंदिरामध्ये प्रभूच्या संत जनांमध्ये तुम्ही परमेश्वराची काय करू शकता? आराधना. अस्त झाला, गरजेचं होतं अस्त होणं. डेऱ्यातल्या सगळी लपडी अस्त होणं
देवाच्या घरात आला. आता कुठं जायचंय? मामाच्या घरामध्ये. 20 वर्ष मामाच्या घरात आहे. पण पूर्ण तुटलेला आहे. कसा आहे याकोब आता? आपल्या कुटुंबाची काळजी घेणार. वाचा तुम्ही, है ना? ज्यावेळेस तिथून बाहेर निघाला, उठ सोडून निघाला. कोणाला सोडून निघाला? मामाला सोडून निघाला, है ना? ज्यावेळेस मामाला सोडून निघाला, त्याचे संपूर्ण घर, काय म्हणतो मी, एका काठीवर आलो होतो. बघ आता किती मोठं तुम्हाला केलं. तिथून निघाला आणि पनवेल मध्ये आला. कुठं आला? आणि सूर्य काय झाला? त्याच्या जीवनामध्ये सुरुवात. आता पूर्ण घेणार नाही तुम्ही. खरी जाऊन माझं खूप सुंदर करा. काय आहे पनवेल मध्ये? पनवेल मध्ये कुस्ती खेळली. कोणी? कोणासोबत? किती वर्षानंतर देवदूत आला त्याला भेटायला? 20 वर्षानंतर. 20 वर्षाचा कालखंड त्याचा किती कष्टमय आहे तो म्हणतो. किती भयानक आहे. तू जर नसता तर दिवसा ढळव्या हळ्या उन्हामध्ये पावसामध्ये मी तुझी मेंढरं राखली, तुझा कळप चांगला. लावणाबद्दल सांगत आहे. माझी मजुरी तू दिली नाहीस, माझा पैका तू दिला नाहीस, तरी मी काय केलं? परतफेड केली. हिंस्र प्राणी आला, त्यांनी काय केली? त्यांनी तुझी मेंढरं घेऊन गेली, परंतु मी काय केली? माझ्या कळपातली मेंढरं तुला दिली. कोणाला बोलत आहे? लाबानाला बोलत आहे. जो जुन्या घरामध्ये नुकसान करून निघाला, तो मामाच्या घरामध्ये नुकसान करून गेला, परत फेड करून दिला. दिस इज अ चेंज लाईफ. हे बदललेलं जीवन आहे. सूद समेत मामा को क्या कर दिया? वापस कर दिया. ये बदला हुआ जीवन है. याकूब के जीवन में सूर्योदय होना जरूरी है. याकोबाचा डेरा पुढे वाचत चालला. अद्भुत. शेवटपर्यंत आपल्या लेकरांच्या मध्ये असणारा याकोब, आपल्या लेकरांसाठी रडणारा याकोब, आपल्या सर्व योसेफ सगळ्यात लाडका होता त्याच्या जीवनात. बन्यामीन सगळ्यांसाठी, यहुदा सगळ्यांसाठी मध्यस्थी केली कोणी? याकोब आहे. पनियेलला आल्यानंतर त्याच्या जीवनातला सूर्योदय किती मस्त आहे बघा. हे पाहून हम बंद करेंगे. 10 मिनिट है आणि आम्ही बंद करूया. आने वाला नया साल कैसा है? याकूब के जीवन में परमेश्वर ये चाहता है कि मैं परमेश्वर की समक्षता को पहचानूं मेरे जीवन में. परमेश्वराच्या घरातली समक्षता मी ओळखू. आणि हा नवीन वर्ष कसा, प्रभूची काय इच्छा आहे माझ्या जीवनातून. बघा तिथं तो निघाला, है ना? आता फसवणार नाहीये. त्यांनी परत फेड केली. कोणाची? मामाची. सगळं दिलं. बघा तुम्हाला आता तेवढा वेळ नाही, परंतु तुम्ही तिथं वाचू शकता. बघा मला वाटतं 31वा अध्याय बघा. 31वा अध्याय. 31वा अध्याय. आणि तो त्याचा वृत्तांत सांगतो बघा. काढला 31वा अध्याय, है ना? 38 वचनापासून बघा. 38. आज 20 वर्ष. किती वर्ष मामाच्या घरी राहिला? 20 वर्ष मी आपल्या पाशी राहिलो. इतक्या काळात आपल्या शेळ्या मेंढ्या गाभटल्या नाहीत व आपल्या कळपातले एडके मी खाल्ले नाहीत. वनपशूंनी जी फाडून खाल्ली ती तशीच आपणाकडे न आणता मी त्याऐवजी दुसरी भरती दिली. दिवस रात्री चोरीस केलेली आपण माझ्यापासून भरून घेतली. दिवसा उन्हाचा ताप, रात्री गारठा यांनी मी जर्जर होई. माझ्या डोळ्यांची झोप उडे अशी माझी दशा होती. गेली 20 वर्ष मी आपल्या घरी काढली. 14 वर्ष आपल्या दोन्ही मुलींसाठी आणि 6 वर्ष आपल्या शेरड्या मेंढरासाठी मी आपली चाकरी केली. आणि 10दा आपण माझ्या वेतनात फेरबदल केला. माझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव आणि इसाकाचा धाक माझ्या पाठीराखा झाला नसता तर. लॉर्ड, you would have not been my guide, my support. काय केलं असतं तू? आपण मला रिकामे लावून दिले असते. आमचा प्रभू आम्हाला कधी रिकामा पाठवणार. याकोबाच्या जीवनातला सूर्योदय बघा. देवावर डिपेंड राहिला. ज्यावेळेस ज्यावेळेस स्वतःच्या घरातून बाहेर निघाला, देवाचं नाव सुद्धा नाही. प्रार्थना केली कधी? इसाकाने रिबेकाने त्याला बोलून प्रार्थना केली का? ये बाळा प्रार्थना करतो आणि जा. नाही, तसंच घालवलं त्याला. इसाकाने त्याला आशीर्वाद देऊन गेला तसा. इसाकाच्या आशीर्वादावर याकोब जास्त दिवस जगू शकत नाही. खरं सांगतो, अजिबात जगू शकत नाही. कोणाच्या आशीर्वादाची गरज आहे?
परमेश्वराच्या आशीर्वादाची गरज आहे. तिथून निघाला, आता परमेश्वराच्या घरामधून कुठे गेला? मामाच्या घरामध्ये. आता बोलला तो, अब्रामाचा देव, इसाकाचा देव माझा काय झाला? पाठीराखा झाला. तू जर नसता तर हे मला रिकामं राहू दिलं असतं. काय केलं असतं? एम्प्टी. खूप भरलेला निघाला. कोणामुळे? मग प्रभू आमच्या नवीन वर्षामध्ये आम्हाला रिकामा करणार नाही. विश्वास आहे का तुमचा? है ना? कधीच रिकामा करणार नाही. कसा पाठवू? भरलेला. कधी? ज्यावेळेस तुम्ही काय करता? याकोबा प्रकारे बदललेलं जीवन, घराची समक्षता समजली, देवाच्या घराची समक्षता, आणि निघाला. प्रभूने त्याचं घर व्यवस्थित केलं, अद्भुत प्रकारे व्यवस्थित केलं. मग पुढे जात असता आता निघाला, सगळ्यांना घेऊन निघाला, परत फेड केली. फसून मिळू शकतात तर मामाला डबल फसवलं असतं ते. याकोब वैसा था, याकोब बदललेला आहे. सगळं परत फेड मामाची करून निघाला. आणि ज्यावेळेस निघाला त्यावेळेस मध्ये पनिएल मध्ये थांबला. कुठं थांबला? पनिएल में रुका हो. क्यों पनिएल में रुका? क्योंकि आगे एसाव है. 400 माणसं घेऊन एसाव आलेला आहे. कोणावर? याकोब. घाबरला याकोब. पुराना बैर जाता नाही. जुने केलेले कर्मकांड एक दिवशी समोर येतात. त्याला व्यवस्थित प्रकारे हाताळणं गरजेचं. जुने केलेले कर्मकांड, प्रभू पापाचा जुना नकाशा पुन्हा समोर आणतो. का बरं? प्रभू माझी काय केलं? मी चुकवलं प्रभू, फसवलं, हे गडबड केलं, मी त्याची परत फेड करून दिली. याला वाटलं 21 वर्ष झाला असं, नाही, वापस आया आहे साव. माग कोण आहे? लाबान लागलाय लेकरांसोबत, है की नाही? काय म्हणाले त्याचे लेकर? सगळे युद्धच तर कमी. काय घेऊन आला होता स्वतः? आता तो तुम्ही वाचत इथं तोच सांगते, सगळे इकडंच तर कमवलं, आम्ही दिलं तुला, आमची मेंढर तू घेतली, सगळं आमच्या बलबुत्यावर. रिकामा झाला असता तो, रिकामा. देवाने त्याला काय केलं नाही? देवाने त्याला अजिबात रिकामा केला. मग गेला, पुढे निघाला, है ना? आता सूर्योदय त्याच्या जीवनामध्ये किती अद्भुत प्रकारे होत चाललेला आहे. आमचं नवीन वर्ष, है ना? आणि पनिएल मध्ये आला. हे पाहून बंद करूया. कुठं आला आता? सगळ्या पलटणीला घेऊन कुठं आला? है ना? येसावला पण भेटला. त्या ठिकाणी येसावाने पण, येसावाच्या जीवनामध्ये पण त्याचा सलोखा झाला मला पाहायला मिळते. परमेश्वराने मागं लाबानाच्या स्वप्नात आला, त्याला हात लावायचा नाही. तो कोणाचा आहे? लाबान घाबरला, नाही तर याबान आणि याकोबाला तिथं मारून टाकला, है ना? प्रभूने ईसावाचं मन बदललं. कोणासाठी? याकोबासाठी. जो देवाचं भय बाळगतो, नीतिसूत्रे म्हणतो, तो त्याच्या शत्रूंना त्याचा समेट करावयास, है ना? समेट करायला लागतो आपल्या शत्रूंना. जो देवाचं भय बाळगून चालतो त्याच्या शत्रूंना, नीतिमान माणसांना, त्याच्या शत्रूंना पण तो समेट करावयास लावतो. असं आमचा देव. त्याच्यासोबत तेच झालं, समेट करावयास. आता पनिएलचं पाहून बंद करूया. फक्त 1-2 मुद्दे पाहून आम्ही संपूया 5 मिनिटांमध्ये. आता पनिएल मध्ये आला, है ना? पनिएल मध्ये आता कोणासोबत झुंज आहे? कोणासोबत झुंज आहे? आता त्या 20 वर्षानंतर पुन्हा देवदूतासोबत झुंज आहे त्याची. फिर से उस देवदूत के पास हम उसको देखते हैं और क्या करता है? काय त्या ठिकाणी पाहायला मिळतं? 32वां अध्याय आणि त्याचं 22व्या वचनाचं शीर्षक, पनिएल इथे याकोबाने केलेली झुंज. काय करतो आता? रेसलिंग. आणि मग त्याच्यानंतर त्या 31व्या वचनामध्ये, आणि सूर्योदय झाला. कधी सूर्योदय झाला? 30व्या वचनाचा शेवटला भाग. मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनिएल म्हणजे देवाचे मुख असे ठेवले, कारण तो म्हणाला होता, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहून माझा प्राण काय झालाय? कसं आहे नवीन वर्ष याकोबाचं? बिहोल्डिंग द फेस ऑफ गॉड. कोणाला पाहूया? पुढे येसाव आहे, माग मामा आहे. कोणाला पाहायचंय? देवाकडे पहा. फेस ऑफ पनिएल मध्ये. आता पनिएल मध्ये हा अनुभव घेणं गरजेचं आहे. काय झालं पनिएल मध्ये? बघा बरं, 22व्या वचनापासून, मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली 11 मुले, किती मुले? 11 मुले ह्याच बरोबर घेऊन याकोब नदीच्या उत्तराने पार गेला. त्याने त्यास नदी पलीकडे उतरून लाविले.
भेज दिया आगे, आणि आपले जे काही होते तेही पाठविले. 24वे वचन, याकोब एकटाच आणि कोणासोबत झुंज करू लागतो? स्पेंडिंग अलोन टाइम विथ गॉड. नवीन वर्षाचा निर्णय, देवासोबत कसा वेळ घालवा? एकटा. जर त्याची पत्नी आणि लेकरं असते तर म्हणून होतं याकोब लढायला लागलाय कोणासोबत? देवदूतासोबत. बायबलमध्ये सांगितले कधी त्याची सरशी होत, कधी त्याची सरशी होत, कधी तो विन रेसलिंग, कधी हा विन, कधी तो जिंकायचा, कधी देवदूत जिंकायचा, कधी हा हरायचा, कधी तो हरायचा. हे जर सगळं पत्नी आणि लेकरांनी पाहिलं असतं तर काय झालं असतं? ये रेसलिंग अगर पत्नी और बच्चे देखते थे तो क्या होता? मध्ये आले असते जीवन, मध्ये आले असते, देवदूताला मारायला आले असते. हो, मेरा डॅडा को मार रे का चालले असते. म्हणजे व्यत्यय आला असता त्यांच्या त्या जीवनामध्ये. म्हणून गरजेचं आहे देवासोबत कोणता वेळ घालवणं? आपला एकटा वेळ घालवा. स्पेंड अलोन टाइम विथ गॉड, दॅट इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं, मग त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला. किती सुंदर त्याचं बदललेलं जीवन बघा बरं. तिथं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं 27वे वचन, त्याने मग त्यास विचारले, तुझे नाव काय? काय विचारले? काय उत्तर दिलं त्याने? मी याकोब. अगोदर कोणीतरी नाव विचारलं होतं त्याचं. कोणी? बापाने काय विचारलं होतं? कोण तू? काय बोललो आता? मी एसाव. आता काय बोललाय? चेंज लाईफ, बदललेलं जीवन. ज्यावेळेस परमेश्वराची समक्षता आम्हाला समजते, परमेश्वराच्या घराची समक्षता आम्हाला समजते, प्रभू आमचं जीवन काय करतो? सगळं परत फेड करून दिली. मामाची मामा है ना, पण आपल्या लेकरांना घेऊन आला, आपल्या बायकोला घेऊन आला, निघाला तो त्या ठिकाणी परमेश्वरासोबत या ठिकाणी एकटा वेळ घालवला. आणि आता त्याला नाव विचारलं, त्याची ओळख विचारली. काय नाव? या ठिकाणी त्याचं नामकरण, आतापासून तुला याकोब म्हणणार आहे. काय म्हणणार? एक नवीन ओळख घेऊन याकोब नवीन वर्षामध्ये काय करत आहे? प्रभू तेच तुम्हाला म्हणते, एक नवीन ओळख. इस्रायल नाही, काय? ख्रिश्चन्स. कोण आहे तुम्ही? फॉलोअर्स ऑफ क्राइस्ट. प्रभु यीशु मसीह के अनुयायी. ये नाम लेकर कहां पे जाना है? नए साल में. मग ख्रिस्ती कसा पाहिजे? आमच्या इथं होते 31 तारखेला स्टार खाली नाचणार आहे ख्रिस्ती. एक स्टार बांधला गल्लीत मोठा. दुसऱ्या दिवशी क्रिसमस होता आणि 24 तारखेला स्टार खाली काय करायला लागले? सगळं नाचायला लागले. दारू पिऊन, डोक्यावर दारूची बॉटल घेऊन नाचायला. किती भयानक. असा आहे का ख्रिस्ताव? सगळं गोंधळ चालू आहे सणावारी. सणांच्या मागं पडू नका ख्रिस्ताच्या मागे. आज ख्रिस्ताला लोकांनी गोठ्यातच ठेवतो. तो गौरवामध्ये, गावानीत नाही. कुठे आहे तो? येऊन पहा. काय म्हणतात देऊ? कम अँड सी. कुठे? ही इज नॉट हिअर. तो इथे नाही. कुठे? म्हणून तो पौल म्हणाला, आता आम्ही ख्रिस्ताला देह अवस्थेत ओळखत नाही. म्हणून आम्ही बरोबर प्रभूची पुढे चित्रण आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं. का? कारण आम्ही आता त्याला देह दृष्ट्या ओळखत नाही. तो गौरवी ख्रिस्त. हाऊ कॅन बी इन द पिक्चर? तो कशा प्रकारे त्या पिक्चर मध्ये राहील? अजिबात नाही. याकोबाचं जीवन बदललं, नाव बदललं, वृत्ती बदलली, वाणी बदललं, वाक्य बदललं, कुटुंब बदललं आणि याकोब निघाला. पुढे अभ्यास करा. मग याकोब कुठं आता? हे सगळे आशीर्वाद घेऊन निघाला. तो कुठं आला? शेकेमामध्ये आला. 2 मिनिटं कुठं पोहोचला? शेकेमामध्ये. कुठं पोहोचला? परमेश्वर बोलला, उठ बेथेल मध्ये जा. कुठं जा? बेथेल म्हणजे हा देवाचं घर. पण त्याला असं दिलेलं आहे, घराचा देव. नॉट हाऊस ऑफ गॉड. आता काय नाव देतो? गॉड्स हाऊस असं नाव आहे. घराचा देव. पंडित धर्मबाईमध्ये योग्य ट्रान्सलेशन आहे. घराचा देव म्हटलेलं त्याला.
परंतु बेथेलला जाताना तो मध्ये शेकेम मध्ये थांबला. कुठं थांबला? लय गडबड केली, सोयरीक केल्या है ना, आपली मुलं त्यांना दिली, मुली घेतल्या, सगळं गडबड करून बसला. कुठं थांबला? कुठं स्टॉप घेतला? शेकेम. पाहूया आणि बंद करूया बघा है ना. 34व्या अध्यायाच्या वरती बघा आम्हाला पाहायला मिळतं, एकदा याकोबा 34वा अध्याय पहिलं वचन, एकदा याकोबापासून लिया हिला झालेली मुलगी दिना त्या देशातील स्त्रियास कुठे गेली आणि काय झालं बरं? दिना काय झाली? भ्रष्ट झाली. शेकेम मध्ये दिना काय झाली? भ्रष्ट. शी वॉज रेप्ड देयर. किती भयानक आहे याकोबाच्या जीवनामध्ये, भयानक ही गोष्ट. मग पुढे वचन वाचा, 5वं वचन, त्याने आपली कन्या दिना हिला भ्रष्ट केले हे वर्तमान याकोबाच्या कानावर आले, तेव्हा त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते, म्हणून ते परत येईपर्यंत याकोब तरुणांनो, पुन्हा प्रभू तुमच्या सोबत बोलू इच्छिते. काय बोलू इच्छिते? तुमचं जीवन सांभाळा, कारण तुमच्या जीवनातून चुकीचा पाऊल उचलता कोण चूप बसत? तुमचे मम्मी डॅडी चूप असते. ते मंडळीमध्ये उठून आराधना करू शकणार नाही, ते मंडळीमध्ये प्रार्थना करू शकणार नाही. त्याचं कारणीभूत कोण आहे? तुम्ही तरुण नाही. दीनाच्या भ्रष्टतेमुळे याकोब कसा आहे? आज अनेक तरुणींच्या लफड्यांमुळे इतके आत्मिक गोष्टींमध्ये आवेशी असणारे आई वडील कसे झाले? चुप बसले, गप्प झाले, सोयरीक केली, अनेक गोष्टी केल्या. तरुणांना मोठी जबाबदारी, आपल्या आई वडिलांना गप्प करू. तुम्ही जर व्यवस्थित चालताल, ते आनंदाने देवाच्या मंडळीत काय घडतील? याकोब काहीच बोलू शकतो. दिना भ्रष्ट. मला खूप भयानक वाटलं त्यावेळेस मी वाचत. एका पान अगोदर देवदूतासोबत रात्रभर झुंज देणारा, त्या शेकेमाच्या लोकांना झटक्यात मारला असतं त्यांनी एकट्याने. भयानक होता एकटा. जो देवदूतासोबत रात्रभर झुंज देऊ शकतो तो या शेकेमाच्या लोकांना झटक्यात मारला असतो. पण कसा राहिला? पाप आम्हाला अशक्त करते. तरुणांनो, पाप आमच्या आई वडिलांना काय करत? अशक्त. म्हणून योग्य निर्णय निवडा. विवाहासाठी परमेश्वराकडे पहा. परमेश्वर पाहून गडबड करू. टेक केअर ऑफ ऑल द पार्टीज. आजूबाजूला पार्टी चालू आहे ना, डोंट बी अ पार्ट ऑफ दॅट पार्टीज. 14 वर्ष मी कॉलेजमध्ये काम केलं. मला माहिती आहे, विशेष करून मुलींना सांगतो है ना, क्या मिला के देंगे आपके ड्रिंक्स में, आपको समझ में नहीं आएगा. मी पाहिलेले गॅदरिंग 6-7 दिवस गॅदरिंग चालतात. 6-7 दिवस आम्ही गॅदरिंग मध्ये असताना खोल्यांमधून दारूच्या बॉटल्स आणि पॅकेट्स उचलायचो. भ्रष्ट करणारी पिढी. शैतान पिढीला काय करत आहे? कोणते पॅकेट्स आता त्यांनी बोलू शकत नाहीत. लहान लेकर पाहिलेले, सरांना सांगितलेले सगळ्या गोष्टी. इतकं भयानक झालंय. काल चर्चच्या बाजूने लेकराला घेऊन जात असताना एक अंधार होता, तिथून गाडी टाकली तर तिथं एक मुलगा मुलगी. भयानक काय काय दाखवले का? भयानक गोष्टी चालवल्या. जग अंधारामध्ये बुडत चाललंय. तरुणांनो, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. कीप युअर सेल्फ. पापामुळं, आमच्या जीवनामुळं आमच्या आई वडील काय ती गप्प राहते. एक चुकीचा पाऊल आणि त्याची साक्ष सगळी काय. याकोबाच्या जीवनामध्ये खूप सुंदर दाखवला पाहिजे, पण शेकेममध्ये मुक्काम केला, सोयरीक केली, भाऊ चिडले, मुलं चिडले. शिमोन आणि लेवीने काय केली? संपूर्ण शेकेम लोकांची काय केली? कत्तल करून मार. डरग्या याकोब, बैठ गया उधर. मुलांना रागवलं. का बरं असं केलं? आता हे लोक मला मारायला माझ्या मागे येतील, माझ्या मागे येतील. अशा अवस्थेमध्ये बसलेले असताना मग 35व्या अध्यायाच्या पहिल्या वर्षामध्ये देव याकोबला म्हणलं, उठ. कुठं जा? बेथेल जा. आणि त्यावेळेस आम्ही भिवून अशा प्रकारे असू प्रियानो. कदाचित इथं कोण कुटुंब असेल, कोणीतरी असेल, डर लगता है प्रभू क्या करू. डरो प्रभू के पास जो प्रभू आमंत्रण है, घरी ये. देवाच्या घराशिवाय दुसरा पर्याय
नहीं, इधर उधर भटको मत, परमेश्वर के घर के पास आओ, परमेश्वर के घर में आओ. क्यों घर में आओ? प्रभूना इतक्या सगळ्या गोष्टी असताना देखील उठ, बेथेलला जा. गेला. आता तुम्हाला गृहपाठ 35व्या अध्यायामध्ये याकोबाने 4 गोष्टी पुरल्या. किती गोष्टी पुरल्या? 4 गोष्टी. तो तुम्ही अभ्यास करायचा. ज्या त्यावेळेस पुरलं त्यावेळेस कूच केलं, पुरलं कूच केलं, पुरलं प्रवास केला, पुरलं प्रवास केला. पहिले कोणाला पुरले? दैवत पुरली. तिथं सांगितलेले त्या वचनामध्ये काय पुरली? दैवत पुरली. है ना? सगळे दैवत पुरून टाकले. कानात घातलेले होते त्यांनी. कानातले कुंडळे काढून कोणाच्या हातात दिले? याकोबाच्या हातामध्ये. है ना? आता कानातलं घालणं त्या काळामध्ये कुठून आलेलं आम्हाला पाहायला मिळतं. मूर्तीपूजा होती. काय होती? ते कानात वाजायचे टंग 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 म्हणून लिहिले. कानातले कुंडले काढले, याकोबाच्या हाती दिले, याकोबाने ते घेतले आणि काय केले? याला वृक्षा नामक काय केलं? झाडाखाली काय केलं? ते पुरून. का बरं कानामध्ये घालणं योग्य नाही? कारण कानामध्ये घालणं मूर्तीपूजा आहे, बायबल सांगतं. का बरं कानात हे टंग 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 वाजायचं, छुम 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 छन 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 बजता. इससे क्या होता है? त्या काळामध्ये अशी वृत्ती होती, हे प्रवासामध्ये जे निघालेले अशुद्ध आत्मे येऊन आम्हाला त्रास देऊ नये म्हणून या लोकांनी काय केलं? आता घरामध्ये लागलेले विंड चॅन चिंग 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 चिंग, याचा अभ्यास करा, तुम्हाला कळलं कुठून आलेल्या त्या सगळ्या गोष्टी. तुम्ही जर डीप अभ्यास कराल तुम्हाला समजेल ही सगळी मूर्तीपूजा आहे, ज्याचा परमेश्वर काय करतो? द्वेष करतो. याकोबाने पुरल्या, मग प्रवास केला. मग दाईला पुरलं, मग प्रवास केला. राहेलला पुरलं, मग प्रवास केला. शेवटी इसाकाला पुरलं. 4 गोष्टी पुरल्या आणि प्रवास केला. हा नवीन वर्ष अशा प्रकारे याकोबाच्या जीवनामध्ये बदललेलं वर्ष, बदललेलं जीवनामध्ये नवीन वर्षात त्यांनी काय केलं? पदार्पण केलं. या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या सर्वांना सांगितलं. थोडा वेळ गेला, आय एम सॉरी फॉर दॅट, है ना? परंतु पवित्र आत्म्याने मनामध्ये जे विचार दिले होते ते तुमच्या समोर ठेवले. दिलेल्या संधीबद्दल, वेळेबद्दल प्रभूचे आणि वडिलांचे मनापासून आभार मानतो. या वचनाच्या द्वारे येणाऱ्या दिवसांमध्ये है ना आपला डेऱ्याची आत्मिक लेवल कशी ठेवा? देवर ठेवा. त्याचं पतन होऊ देऊ नका. आणि जर घसरलात कुठंतरी घाबरू नका. प्रभू पुन्हा येईल. उठ, कुठं जा? बेथेल. तिला आशीर्वाद आहे. या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला सहाय्य करू. आमची देखील आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण असू द्या. आम्ही तुमच्यासाठी देखील प्रार्थना करू, है ना? आमच्या कुटुंबाची 2 लेकरं आहेत, आई वडील आहेत, मम्मी आहे, बायको आहे, त्या सगळ्यांसाठी आपल्या प्रार्थनेत आठवण असू द्या. सगळ्यांपेक्षा जिथं जिथं स्वार्थेने आम्ही जात आहोत, सेवेसाठी जात आहोत, बुलढाणा आहे, पैठण आहे, रामनगर आहे, शेवगाव आहे, या सगळ्या प्रांतांमध्ये चिखली, बीड आहे. प्रभूने कृपा पुरवावी, नवीन दारं उघडावे म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण असू द्यावी. दिलेल्या वचनाबद्दल आणि प्रभूचे आभार मानूया. आमेन. त्यामुळे मला माहिती आहे आपल्या सर्वांना भूक लागली असेल आणि आपण प्रत्येक जेवणाची वाट बघत असेल. एकच काम करेल, सगळेजण आपण उभे राहूया. प्लीज स्टँड अप.